नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आजचं बुलेटिन आपण राज्याच्या सत्ता केंद्रातनं करतोय। आजचं बुलेटिन अशा ठिकाणावर आहे की जिथे आज दिवसभर राज्यसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचंड वेगवान इंटरेस्टिंग घडामोडी पाहायला मिळाल्या। राज्याचं विधिमंडळ आहे, विधान भवन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि इथूनच आपण थेट आज राज्यात काय काय घडलं याचा आढावा घेणार आहोत। आणि खूप इंटरेस्टिंग ठिकाण आहे कारण इथून अगदी 500 मीटर अंतरावरती वानखेडे स्टेडियम आहे, जिथे या क्षणी भारत विरुद्ध इंग्लंड हा सेमीफायनलचा सामना सुरू आहे। तिथे डावपेच आखले जात आहेत की इंग्लंड विरुद्धची मॅच नेमकी कशी जिंकायची। तर आत्ता जिथं आपण उभे आहोत तिथे आज दिवसभर डावपेच पाहायला मिळाले, ते म्हणजे राजकीय समीकरणांचे, राजकीय गणितांचे, राज्यसभेच्या निवडणुकांसाठी। खूप वारा आता या क्षणी आसपास सुटलेला आहे आणि दिवसभर इथे अर्थात राजकीय वारच वाहत होतं। या राजकीय वाऱ्यामुळे कुणाच्या मनात नाराजी सुद्धा निर्माण झाली। एकूण 7 जागा राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 7ही जागा जरी बिनविरोध झालेल्या असल्या तरी पडद्यामागे जे नाट्य रंगलं, उमेदवारांची निवड असो, त्यांना राज्यसभेवरती बिनविरोध जाण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं केलेली कसरत असो, या सगळ्यामागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी आज दिवसभरामध्ये अनुभवायला मिळाल्या। पण सगळ्यात एक आश्चर्यकारक नाव आज समोर आलं ते होतं ज्योती वाघमारेंचं। कारण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जागा एक आणि उमेदवार अनेक अशी परिस्थिती होती, त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, राज्यसभेवरती वर्णी कुणाची लागणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता शिवसेनेच्या बाबतीत, शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत पाहायला मिळाली। आणि ज्योती वाघमारेंनी अखेर राज्यसभेचा अर्ज दाखल केलेला आहे। तळागाळातली कार्यकर्ती राज्यसभेवरती जाते याचा आनंद जरी अनेकांनी व्यक्त केलेला असला तरी अनेकांनी जाहीर पद्धतीनं नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। शिंदेंना उमेदवार ठरवण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या, पण लाडक्या बहिणीला पसंती देत असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलं। बरेच दिग्गज इच्छुक होते, ज्यामध्ये गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, शायना एनसी अशा अनेकांचा हिरमोड आज झाल्याचं पाहायला मिळालं। आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगते की महाराष्ट्र विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन, एबीपी माझाची ही सगळी टीम महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसभर झटत असते। तर माझे सगळे सहकारी जे इथून थेट लाईव्ह रिपोर्टिंग करतात ते माझ्यासोबत आहेत। निलेश आहे, निलेश आपल्याला राष्ट्रवादीच्या गोटातले अपडेट देणार आहे की शेवटपर्यंत शरद पवारांना का स्ट्रगल करावं लागलं उमेदवारीसाठी। वेदांत आहे, वेदांत अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खरंच नाराजी आहे का राज्यसभेवरनं, त्याबद्दल सांगेल। राजू आपल्याला महाविकास आघाडीमध्ये काय घडतं या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर त्याची माहिती देणार आहे। आपल्यासोबत अभिषेक सुद्धा आहे आणि अभिषेक भाजपने जे सोशल इंजिनिअरिंग एक प्रकारे या राज्यसभेच्या निवडणुकीत साधलंय त्याची माहिती देईल। आणि आपण अर्थातच जाणून घेणार आहोत सूरजकडनं की ज्योती वाघमारेंना जी उमेदवारी देण्यात आली त्यांचं नाव का फायनल झालं, पडद्यामागे नेमकं काय काय घडलं। तर अर्थात आधी मी तुझ्याकडेच यायला पाहिजे, एक छोटीशी कमेंट तुझी घेते। सगळ्यांना आज आश्चर्याचा धक्का ज्योती वाघमारेंच्या नावामुळे बसला, खूप नाराजी सुद्धा पसरल्याचं कळतंय। नेमकं काय घडलं पडद्यामागे अगदी थोडक्यात? खरं तर शिवसेनेत पहिल्यापासूनच अनेक नावांची चर्चा होती, त्यात ज्योती वाघमारे यांचं नाव होतंच। म्हणजे अनेक नेते जे ज्येष्ठ शिवसैनिक राहिलेले आहेत, माजी खासदार राहिलेले आहेत, त्यांची नावं जर दिली असती आणि त्यातूनच कुठे एक नाव निवडलं असतं तर नक्कीच पक्षात त्याच्याबद्दल एक वेगळा मेसेज गेला असता आणि तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये देखील तो खोलपर्यंत पोहोचला असता की इथे फक्त धनिकांनाच संधी मिळते, त्या ठिकाणी सामान्य शिवसैनिकांना संधी मिळणार नाही। त्यामुळे एकाच दगडा शिंदेंनी 2 पक्षी अवतार मारल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे जी नाराजी आता आहे त्यापैकी कुणीही धनिक नाही आणि दुसरीकडे जी उमेदवारी दिलेली आहे ज्योती वाघमारे यांच्यासारख्या प्रवक्त्यांना, यावरनं एक मेसेज दिलेला आहे की सामान्य शिवसैनिकाला देखील शिवसेनेत स्थान आहे। म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो शिवसेनेमध्ये, हे सांगण्याचा प्रयत्न आज शिवसेनेनं केला। एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंच्या निवडीबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण पाहूया। काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे। ज्योतिताई राज्यसभेमध्ये जे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत ज्योतिताई नक्की पोहोचवते। ज्योती वाघमारे तळागाळातलं शिवसेनेचं काम
हे अर्थातच राज्यापर्यंत पोहोचवतील, देशापर्यंत पोहोचवतील अशी भावना एकनाथ शिंदेनी व्यक्त केली. पण जसं आधी म्हणतं तसं शिवसेनेमध्ये माझ्या मते बरेचसे इच्छुक होते ज्यांची नाराजी पाहायला मिळाली. आनंदराव अडसूळ हे त्याच इच्छुकांपैकी एक. त्यांनी काय म्हटलं ते सुद्धा पाहूया. अगदी वरून अमित शहांपासून सगळ्यांनी दिलेलं आहे. 2 वर्ष पूर्ण झाली, 10 राज्यपाल नियुक्त झाले, परंतु माझा नंबर लागलेला नाही. आता मी त्यांना शेवटी ही ऑफर दिली होती की राज्यपाल सोडा, पण तुमच्या कोट्यातून कमीत कमी मला राज्यसभा तरी द्या. काय मागणी नव्हती. प्रत्येक वेळी हो म्हटलं जातं आणि काही केलं जात नाही. आम्हाला अनुभव आहे तो. ते देणार नाही, दिलेलं नाही, देणारही नाही. उभं आयुष्य पार्लमेंटमध्ये 5 वेळा मी निवडून आलेलं आहे, 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि मी तर अशी भूमिका ठेवली की माझ्यापेक्षा माझा मुलगा 45 वर्षाचा आहे, आमदार राहिलेला आहे आणि जेटमध्ये सिनियर पायलट राहिलेला आहे. आता इव्हन माननीय शिंदेसाहेबांनी त्याला राष्ट्रीय सचिव केलेलं आहे. अनेक राज्यामध्ये शिवसेना पोहोचवलेली आहे, पण त्याचा विचार तरी करायला हरकत नव्हती. तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या घडामोडी शिवसेनेचं नाव निश्चित करण्यासाठी पाहायला मिळाल्या. आणि आपण बघत होतो की नंदनवनवरती सपाटा लागलेला होता सगळ्या मीटिंगचा, पण नाव फायनल झालं अनेक इच्छुकांपैकी ज्योती वाघमारे यांचं. संजय शिरसाट आणि त्याचबरोबर उदय सामंत या 2 महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा या निवडणुकीबद्दल किंवा नावाबद्दल नेमकं काय सांगितलं तेही जाणून घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात. शिंदे साहेबांवर काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात. असं कधीही झालेलं नाही. शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते. म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल. याच्यामध्ये आनंद अडसूळ साहेबांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, प्रत्येक माणूस इच्छुक असतो, घरातली व्यक्ती इच्छुक असते, परंतु या सगळ्या भूमिकेमागची जी साहेबांची म्हणजे ज्या पद्धतीनं साहेबांनी उमेदवारी दिली ज्योतिताई वाघमारेंना, तो सगळा सिक्वेन्स देखील बघणं सगळ्यांनी गरजेचं आहे. त्याच्यामुळे अडसूळ साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, परंतु त्यांच्या चिरंजीवांना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिलेली होती. माननीय अडसूळ साहेब आज देखील एका आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, ज्याला मंत्र्याचा दर्जा आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो काही गैरसमज आहे तो आमच्यासारखे कार्यकर्ते भेटून नक्की आम्ही दूर करू. त्यामुळे गैरसमज दूर केला जाईल जर कोणी नाराज असेल तर, असं म्हटलं जातं आहे शिवसेनेकडनं. तर बरेच इच्छुक होते, त्यापैकी एक सगळ्यात आघाडीवरचं नाव होतं ते म्हणजे शायना एनसी यांचं. आणि शायना एनसी आज सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचं लग्न होतं, त्या लग्नामध्ये पोहोचलेल्या होत्या. पण तिथे सुद्धा त्यांची राज्यसभेच्या उमेदवारीसाठीची धावपळ पाहायला मिळाली, पळापळ पाहायला मिळाली. या लग्नामध्ये जेव्हा एकनाथ शिंदे पोहोचलेले होते तेव्हा शायना एनसी राज्यसभेच्या उमेदवारीचं नेमकं काय झालं, कुणाचं नाव फायनल झालेलं आहे जाणून घेण्यासाठी एक प्रकारे शिंदेंच्या गाडीच्या पाठीमागे पळत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. शिंदेंचा ताफा जेव्हा या लग्नातनं निघाला तेव्हा शायना एनसी सुद्धा लग्न मंडपातनं अगदी लगबगीनं बाहेर आल्या आणि त्या शिंदेंशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे किती पळापळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होती किंवा अनिश्चितता होती शिवसेनेमध्ये हे आपल्याला पाहायला मिळालंय. आणि यानंतर बातमी आहे ही महाविकास आघाडीच्या कोटातनं. मुरब्बी राजकारणी म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या नावाशिवाय पुढे सरकत नाही, त्या शरद पवारांचं नाव राज्यसभेसाठी महाविकास आघाडीनं फायनल केलं. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांना सुद्धा एक प्रकारे या उमेदवारीसाठी झटावं लागलं असं चित्र दिसलं. कारण कुणाचा नक्की पाठिंबा आहे, कुणाचा नाही आहे, हे चित्र काही केलं शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हतं. माझा सहकारी निलेश राष्ट्रवादीचं बीट पाहतो. निलेश, असं का झालं की शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला सुद्धा शेवटपर्यंत एक प्रकारे ताटकळावं लागलं?
अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र येणार होते, याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि त्यामुळेच कुठंतरी सातत्यानं मर्जरच्या चर्चा सुरू झाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज जे नेते होते ते सातत्यानं मर्जर संदर्भामध्ये बोलत होते. त्यामुळे जर आगामी काळात यांचं मर्जरच होणार असेल तर महाविकास आघाडीची सीट आपण यांना का द्यायची, अशा पद्धतीचा एक सूर जो आहे हा शिवसेनेमध्ये होता, यासोबतच काँग्रेसमध्ये होता. आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसमधल्या नेत्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंच्या सेनेतून आदित्य ठाकरे आपण पाहत होतो, सातत्यानं बोलत होते की आम्हाला चालणार नाही. मात्र शरद पवारांचे जे महत्त्वाचे नेते आहेत, मग जयंत पाटील, सुप्रिया सुळे ज्यावेळेस मातोश्रीमध्ये गेले त्यांना स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी विचारण्यात आलं की मर्जर संदर्भात ज्या चर्चा आहेत या संदर्भामध्ये तुम्ही स्पष्टता का आणत नाही आहे. आणि हा सवाल उपस्थित झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की विधिमंडळाच्याच परिसरामध्ये येऊन जयंत पाटलांना ऑफिशियली माहिती दिली की मर्जर होणार नाही आहे. आणि त्यामुळेच पुढचं जे चित्र आहे ते स्पष्ट झालं आणि त्यामुळे हा स्ट्रगलचा पिरियड. एक वेदांकडनं एक छोटीशी कमेंट घेते की आदित्य ठाकरे आज आले नाही आणि त्याची खूप जास्त चर्चा झाली, तर ठाकरेंमध्ये नाराजी अजूनही कायम आहे. स्पष्टपणे हे जरी सांगितलं नसलं, म्हणजे आदित्य ठाकरे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जे स्पष्टीकरण देण्यात येत आहे त्यामध्ये ते सांगतायत की अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह सोहळा होता, ते ठाकरे सहकुटुंब गेले होते आणि त्यामुळे ते इथे आले नाही. मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं आदित्य ठाकरेंनी वारंवार एक भूमिका मांडली की राज्यसभेची जी महाविकास आघाडीची एक जागा आहे ती ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मिळावी, कारण इच्छुक होते. प्रियंका चतुर्वेदी तिथे विद्यमान खासदार होते आणि त्यामुळे त्यांना ती जागा मिळावी किंवा कुठलंही, कारण इच्छुक 4-5 जण होते, त्यामुळे त्यांना ती मिळावी, ते प्रखरतेने भूमिका मांडत होते. मात्र जेव्हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी, खास करून आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्यानंतर अर्थातच त्यांना ती जागा शरद पवारांना द्यावी लागली. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी यावर अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा त्यांची भूमिका वैयक्तिक भूमिका मांडलेली नाही, कारण आपण फक्त ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला हे त्यांनी सांगितलं. मात्र ते नाराज आहेत का, तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हते आणि आजही नाही. त्यामुळे एक प्रकारे तो संभ्रम कायम राहिला किंवा आदित्य ठाकरे कायमच म्हणजे फॉर नाही आहेत या नावासाठी त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्समधनं भूमिकांमध्ये स्पष्ट केलं. पण सुप्रिया सुळेंनी मात्र आज सगळ्यांचे आभार मानले शरद पवारांना उमेदवारी दिल्याबद्दल किंवा त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आपण पाहूया. 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत. सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी, सगळेच जे म्हणजे वेणुगोपालजी, खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीतलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. 6 दशकं ज्या सगळ्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ दिली, आज ते सगळे आमच्याबरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते. आणि राज्यसभेच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक घडामोड अशी घडलेली आहे, शरद पवार हे तर राज्यसभेवरती जात आहेत, पण नातू पार्थ पवार यांना सुद्धा संधी मिळाली. त्यामुळे आजोबा नातू हे दोघं जण एकाच वेळेला राज्यसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि पार्थ पवारांना अर्थातच राष्ट्रवादीनं शिक्कामोर्तब केल्यामुळे उमेदवारी मिळाली. मावळची लोकसभेची निवडणूक 2019 साली पार्थ पवारांनी लढवलेली होती, ज्यात त्यांना अपयश आलं. मग ते एक प्रकारे पॉलिटिकली डिस्कनेक्टेड असल्याचं चित्र महाराष्ट्रानं पाहिलं. अजितदादांचं अपघाती निधन झालं, त्यानंतर बरीच राजकीय गणितं समीकरणं बदलली आणि आता पार्थ पवार हे राज्यसभेवरती जात आहेत, पुन्हा एकदा पॉलिटिकली ॲक्टिव्ह होत आहेत. पार्थ पवारांना एक प्रकारे नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आहे. तर ही इनिंग कशी असेल पार्थ पवारांसाठी? पाहतोय की पार्थ पवारांची ही नवी इनिंग म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारे मावळमध्ये पराभव झालेला होता अजित पवारांचे पुत्र असताना सुद्धा, त्याच्यानंतर आपण पाहिलं की पहिल्यांदा इतिहासाचं पाहायला मिळतोय की नातू आणि आजोबा एकाच वरिष्ठ सभागृहामध्ये पाहायला मिळतात. खरं तर शरद पवारांनी सुद्धा याच्या आधी पार्थ पवारांवरती अनेक ज्या ती टीका टिप्पणी केलेली होती का माझा नातू हा अपरिपक्व आहे किंवा त्याच्या मताला मी किंमत देत नाही आहे. मात्र आज जर पाहिलं तर शरद पवार आणि पार्थ पवार जे आहे ते एकाच सभागृहात आपल्याला बसताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तो एक इतिहास आपल्याला म्हणावा लागेल आणि तो आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते. खरं तर विलिनीकरणाच्या मुद्द्यानंतर जे आहे ते फार मोठ्या बदल करतील असा प्रकार पाहायला मिळतो. मात्र आता विलिनीकरणाचा मुद्दा मागे पडलेला आहे आणि शरद पवार आणि पार्थ पवार एका सभागृहात पाहायला मिळतो. त्यामुळे एक तो नवीन इतिहास जो आहे तो महाराष्ट्रासमोर असताना पाहायला मिळतो. आणि आणखी एक गोष्ट आपण इथे मेन्शन करूयात की कदाचित हे इतिहासात पहिल्यांदाच झालं की एखादा व्यक्ती उमेदवारी अर्ज भरायला उपस्थित नव्हता. म्हणजे शरद पवारांची प्रकृती ठीक नाही आहे, त्याच्यामुळे ते स्वतः आले नाहीत, पण अधिकारी त्यांच्या घरी गेलेले होते आणि तिथे सगळी प्रक्रिया पार पाडण्यात आली. पण हे असं पहिल्यांदाच पाहायला मिळालं. दरम्यान मुख्यमंत्री हे सुद्धा स्वतः उपस्थित होते. पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज हा भरला जात असताना प्रतिक्रिया काही आलेल्या आहेत पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत आणि त्यांच्या नावावर झालेल्या शिक्कामोर्तब नंतर आपण पाहूया.
कहीं ना कहीं दादा को मिस कर रहे हैं, दादा हमारे बीच में बहुत मिस कर रहा हूँ। वो रहते बहुत खुश रहते, कहीं ना कहीं दादा को मिस कर रहे हैं, दादा हमारे बीच में बहुत मिस कर रहा हूँ। वो रहते बहुत खुश रहते। आणि पार्थ पवार हे आता खासदार झालेले आहेत. पार्थ पवार राज्यसभेवरती जात आहेत. त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे या आज विधिमंडळ परिसरामध्ये उपस्थित होत्या. अर्थातच शरद पवारांच्या उमेदवारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी. पण आत्या नात्यानं आपल्या पुतण्याला सल्ला काय द्याल हे जेव्हा सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं, आपल्या भाच्याला सल्ला काय द्याल हे जेव्हा विचारण्यात आलं, तेव्हा सुप्रिया सुळेंनी काय सल्ला दिला पार्थ पवारांना तो बघूयात. आणि सुनील तटकरे काय म्हणता आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊया. साहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल, बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं, कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते. तर पार्थ पवार यांना सुप्रिया सुळेंनी दिलेला हा सल्ला. आणि यानंतर आपण बिहारमध्ये जी मोठी घडामोड राज्यसभेच्या अनुषंगानं घडली आहे त्या बातमीवर जाणार. पण त्यापूर्वी मला अभिषेकची एक कमेंट घ्यायची. अभिषेक भाजपचं बीट हँडल करतो. भाजपनं म्हणजे सगळ्यात सेफ गेम, सगळ्यात आधी नावं जाहीर झाली, कुठलाही विरोध नाही, कुठली किरकिर नाही. भाजपनं अगदी थोडक्यात सांगशील गणित कसं साधलं राज्यसभेचं, कसा बॅलन्स साधलाय? एकूणच कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हा समतोल साधण्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच प्रादेशिक समतोल देखील बऱ्यापैकी आपल्याला दिसतो. विनोद तावडे असतील, रामदास आठवले असतील, माया येवनाते असतील किंवा मग रामराव वडकुते असतील, यांना उमेदवारी देत भाजपकडनं जे मायक्रो प्लॅनिंग करत ज्या छोट्या जाती समूहाचा गट आहे यामध्ये आपल्याला तिला देखील उमेदवारी दिलेली पाहायला मिळते. आणि सोबतच विनोद तावडे हे मराठा समाजानं येतात आणि त्यामुळे त्या माध्यमातून देखील ह्या सगळ्या उमेदवारीकडे बघायला पाहिजे. एकूणच येत्या काळामध्ये निवडणुका जरी का नसल्या तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हे सगळे निर्णय आपल्याला होताना दिसतात. आणि 2029 भाजपने तशीच तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच माध्यमातून ह्या सगळ्यांना उमेदवारी देत सगळ्या समाज घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्याला या माध्यमातून होताना दिसतो. थँक्यू सो मच अभिषेक. तर आपली सगळी टीम होती एबीपी माझाच्या रिपोर्टर्सची की जे ग्राउंड लेवलचं रिपोर्टिंग करून अगदी प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. आणि उद्या अर्थात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, तर त्याचेही सगळे अपडेट्स तुम्ही एबीपी माझावरती अगदी सकाळपासून बघू शकणार आहात. दुसरीकडे तिथे बिहारमध्ये मोठी घडामोड घडली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडत राज्यसभेच्या उमेदवारीला पसंती दिली. नितीश कुमार हे आता बिहारचे मुख्यमंत्री नसतील, त्यामुळे त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून बिहारची कमान कोण सांभाळणार याची कमालीची उत्सुकता आहे. नितीश कुमार यांचे सुपुत्र हे उपमुख्यमंत्री बनतील अशी जोरदार चर्चा आहे. पण आता बिहारमध्ये गेली अनेक वर्ष, गेली काही दशकं बिहारमध्ये नितीश बाबू यांची सत्ता राहिलेली आहे. आणि आता अखेरीस नितीश कुमार हे राज्यसभेवरती जात आहेत. नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवरती आहेत. गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ बिहारच्या राजकारणाचं केंद्रस्थान म्हणजे नितीश कुमार असं समीकरण अवघ्या देशानं पाहिलेलं आहे. आणि आत्ताच्या घडामोडीमुळे बिहारमध्ये अर्थातच नवी राजकीय समीकरणं सुद्धा अस्तित्वात आल्याचं चित्र पाहायला मिळेल. आणि पुढच्या बातमीकडे वळण्याआधी आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगूयात की आत्ता आपण कुठे आहोत. विधान भवन परिसरामध्ये आहोत. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याच परिसरातनं आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना थेट जिथे घडामोडी घडतात त्या ग्राउंड झिरोवरनं सगळे अपडेट्स देतो आहोत.
अजित पवारांची अनुपस्थिती, अजित पवारांचं अपघाती निधन झालं आणि हे एक असं अधिवेशन आहे की जिथे प्रत्येकजण दादांच्या आठवणीमध्ये भावूक होत आहे. दादांना सगळेजणच मिस करता आहे आणि दादांच्या प्रती असलेल्या भावना प्रत्येक आमदाराच्या मनातनं व्यक्तसुद्धा होत आहेत. उद्या खरं तर अर्थसंकल्प आहे, दादाचा अर्थसंकल्प सादर करणार होते पण ते नसतील ही बोच प्रत्येकाच्या मनात आहे. आणि आता अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांचे कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि चौकशी संदर्भातली मागणी करणार आहेत. सोबतच राष्ट्रवादीचे सगळे आमदार मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटतील अशी माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 20पेक्षा अधिक आमदारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. देवगिरीवरती रात्री उशिरा जी भेट झाली त्यात DGCAच्या अहवालाबाबत शंका उपस्थित करण्यात आली या आमदारांकडनं आणि CBI चौकशीची मागणी जी सातत्यानं पहिल्या दिवसापासून करण्यात आलेली होती ती मागणी अद्यापही पूर्ण का झाली नाही या बाबतीत आमदारांकडनं सातत्यानं सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आणि या सगळ्या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी एक मोठा दावा केलाय की सुनेत्रा पवारांनी जरी आत्तापर्यंत अपघाताबद्दल जाहीररित्या शंका जरी व्यक्त केलेली नसली तरी सुद्धा सुनेत्रा पवारांनी वरिष्ठ नेतृत्वाला भेटून या सगळ्या संदर्भातली कल्पना दिल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. सुनेत्राताईंनी सुद्धा याच्या पहिले ज्यांना वरिष्ठ नेते आहेत त्यांना सांगितलं असेल, त्यांनी नक्कीच सांगितलं असेल की याच्या बाबतीत अंतिम चौकशी, ठीक आहे जाहीरपणे त्या बोलल्या नसतील पण त्यांनी नक्कीच सांगितलं असेल की याच्या बाबतीत चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर जनतेसमोर आलं पाहिजे. ह्या नक्कीच त्या बोलल्या असतील असं मला 100% वाटतं. पवारांनी शंका उपस्थित केली. जय पवारांनी सुद्धा काही व्हिडिओज बाहेर प्रसारमाध्यमाला देऊन त्यांनी सुद्धा शंका त्यांनी व्यक्त केल्या. आता काही लोक शंका जाहीरपणे व्यक्त करतात, काही खाजगीमध्ये बोलताना व्यक्त करतात. कसं याची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे की हायकोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश यांच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली पाहिजे जेणेकरून सत्य काय आहे ते लोकांसमोर येईल. तर चौकशीची मागणी सातत्यानं होते आणि आता पवार कुटुंबीय, सुनेत्रा पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची सुद्धा माहिती आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या परिसरामध्ये आहोत. इथे एक प्रकारे राजकीय घमासान सुरू असल्याचं चित्र आपण नेहमीच पाहतो जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पीय किंवा इतर अधिवेशनं सुरू असतात. पण आता इथून घडामोडींचा आढावा घेतल्याच्या नंतर आपण इस्रायल आणि अमेरिका यासोबत इराणचं जे युद्ध सुरू आहे त्याच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. जवळपास 5 दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात झाल्याच्या नंतर भारतानं कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. जगभरात मात्र याचे मोठे पडसाद उमटलेले होते पण भारताकडनं कोणतीही प्रतिक्रिया बाबतीत आलेली नव्हती. आणि अखेर या हल्ल्याच्या किंवा या घडामोडीच्या 5व्या दिवसानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी नवी दिल्लीतल्या इराणी दूतावासामध्ये जात शोकपुस्तिकेवरती स्वाक्षरी करत खामेनी यांच्या मृत्यूबाबत संवेदना व्यक्त केल्यात. त्याचप्रमाणे इराणविषयी एकजुटीची भावना सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. तर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाला 100पेक्षा जास्त तास उलटून गेलेले आहेत. जवळपास 1400 लोकांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये आतापर्यंत झालेला आहे. परिस्थिती अजूनही गंभीर आहे. परिस्थिती निवळायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे युद्धाचा शेवट नेमका काय असेल, युद्ध नेमकं कधी थांबणार याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्यात असे अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागलेले आहेत. अमेरिकेनं आतापर्यंत इराणवरती 5000पेक्षा जास्त बॉम्ब टाकलेत आणि 20 इराणी युद्धनौका उद्ध्वस्त केलेल्या आहेत. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी सुद्धा झालेली आहे. इराणमध्ये सर्वाधिक हानी तेहरान शहर आणि परिसरात झाल्याची माहिती आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती 28 फेब्रुवारीला केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनींसह 48 नेते हे मारले गेलेले आहेत. पुढची बातमी अमेरिकेतनं आहे आणि बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांना काहीसा दिलासा देणारी. अमेरिकेच्या सिनेटनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा दिलेला आहे. इराणवरचे लष्करी हल्ले मर्यादित करण्याचा आणि अमेरिकेचं सैन्य हे तिथून मागे घेण्याचा प्रस्ताव सिनेटनं फेटाळून लावलाय.
त्यामुळे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळतोय. 53-47च्या बहुमतानं हा प्रस्ताव फेटाळला गेला. आणि आखातामधलं हे युद्ध भारतापासून काही हजार किलोमीटरवरती सुरू आहे. पण भारताला याचे फटके कसे बसतात? कारण भारतातनं अनेक गोष्टींची निर्यात ही आखाती देशांमध्ये होत असते. त्यामध्ये प्रमुख माल आहे तो म्हणजे हळद. हळद एक प्रकारे काळवंडली गेल्याचं चित्र आहे, कारण निर्यातीवरती सगळ्यात मोठा परिणाम या युद्धामुळे झालेला आहे. द्राक्षांसोबत हळदीला सुद्धा याचा फटका बसलाय. जगभरात हळदीला, सांगलीच्या हळदीला प्रचंड मोठी मागणी असते. यंदा हळदीचं उत्पादन सुद्धा चांगलं झालेलं आहे. आखाती युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतिवारीनुसार 14,500पासून 24,000पर्यंतचा दर मिळत होता. पण आता हा दर प्रति क्विंटल 1,000 ते 1,200 रुपयांनी खाली आलाय. मुंबईच्या JNPT बंदरामध्ये हजारो टन हळद अडकल्यामुळे शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचा जीवही टांगणीला लागलेला आहे. काय येतात बाजार घाटा आला त्याच्यामुळे अवका पण यायला. या युद्धामुळं आता जायच्या बोटी सगळ्या बंद झालेल्या आहेत. काही बोटी ज्या स्टपिंग झालेल्या आहेत आणि मुंबई गोदीतनं निघाल्या आहेत त्यासुद्धा बोटी परत येण्याची भीती आहे. प्लस काही बोटी गोदीवर दुबईच्या अडकलेल्या आहेत आणि काहीसा माल सांगलीतून निघून मुंबईच्या गोदीमध्ये सुद्धा थांबलेला आहे आणि तो माल परत तो गोदीमध्ये शिपमेंट होत नसल्यामुळे, स्टपिंग होत नसल्यामुळे त्यांना तो माल परत सांगलीला आणावा लागेल किंवा तिथल्या स्थानिक मुंबईच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागेल. अशी ही इथल्या व्यापाऱ्यांची डबल अडचण झालेली आहे. आणि आज महाराष्ट्रातनं एक मोठी बातमी ती म्हणजे धर्मांतर विरोधी कायद्याला कॅबिनेटनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटनं मंजुरी मिळालेली आहे. आणि आता यानंतर अर्थातच विधानसभेमध्ये याचा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर केलं जाईल. नितेश राणेंनी सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा केलेला होता आणि आज धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती मिळते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026वर अंतिम मोहर उमटवण्यात आली. हे विधेयक आता विधानसभेत मांडलं जाईल, जिथे त्याचं कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया होणार आहे. विधेयकानुसार सक्तीनं कुणाचं धर्मांतर केलं तर त्याला अटक केली जाईल. कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात थेट अजामीनपात्र गुन्हा नोंदवला जाईल, दाखल केला जाईल. आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे. धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये GR निघेल. लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वतंत्र कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे. पुढची बातमी चंद्रपूरमधनं आहे. चंद्रपूर आणि वादाचा पूर हे समीकरण काही केलं संपत नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश मिळालेलं होतं. पण धानोरकर वडेट्टीवार या 2 गटातल्या वादामुळे चंद्रपूरमधली हातातली सत्ता ही काँग्रेसला गमवावी लागलेली होती आणि आता सुद्धा स्थायी समित्यांच्या नावांवरनं जोरदार नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. प्रतिभा धानोरकर गटाच्या नगरसेवकांचा महानगरपालिकेच्या विशेष सभेतनं सभात्याग पाहायला मिळाला. यावेळी काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर आणि धानोरकर समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. काँग्रेसकडनं स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये एकाही धानोरकर समर्थकाला जागा मिळालेली नसून 7ही जागी वडेट्टीवार समर्थकांची वर्णी लागली. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा पुढचा अंक आज पाहायला मिळाला. पुढची बातमी जळगावमधनं आहे. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. उन्मेष पाटील ज्यांनी खासदारकीची निवडणूक मशाल चिन्हावरती म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लढवलेली होती, तेच उन्मेष पाटील हे आता मशाल सोडता आहेत आणि शिवधनुष्य हाती घेणार आहेत. उन्मेष पाटील यांची एक क्लिप सध्या व्हायरल होते आहे. या क्लिपवरती भाजपचे आमदार मंगेश चव्हाण
यांनी आक्षेप घेतलेला आहे. याबाबतीत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचं चव्हाण म्हणाले. दरम्यान ऑडिओ क्लिपमध्ये भाजप विरोधात काम करण्याचं आवाहन मंगेश चव्हाणांनी केलं आणि त्यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते. हेलो एक सेकंड पठान भाई, बोलो बोलो. उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है. ओके 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 दादा. तो सायगांव से एक गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो. अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है. अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है. हो चलेगा दादा, कोई बात नहीं. ते ही भूमिका घेत आहेत की अपना अजेंडा क्लिअर है की अपने को बीजेपी के अगेन्स्ट काम करना आहे. हे वक्तव्य आहेत चाळीसगावचे उन्मेष पाटलांचे. मला या संदर्भात खरं तर मित्रपक्ष म्हणून स्वाभाविक कोणी त्यांनी त्यांचे पक्ष वाढवावे याबद्दल आमचं काही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु एखाद्याला प्रवेश देत असताना त्या प्रवेशाचीच भूमिका अपना अजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेन्स्ट काम करना है असे मुस्लिम कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन एकत्र करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या परवानगीने होतंय का? आणि यापुढची धक्कादायक बातमी पुण्यामधनं आहे. पुण्यामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क रिक्षातल्या प्रवाशाकडनं खंडणी वसूल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सुद्धा संपूर्ण प्रकरणाची गंभीररित्या दखल घेतलेली आहे. रिक्षातल्या प्रवाशाला मारहाण करत त्याच्या पत्नीमार्फत तब्बल 25,000 रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळण्याचा सगळा प्रकार आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात बिहारमधल्या व्यक्तीनं फिर्याद दिली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र पुणे रेल्वे स्थानक परिसरातून निघाले असता आरोपी रिक्षाचालक जगधने आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवलं. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैशांची मागणी करत त्यांनी फिर्यादीच्या मित्राला मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या पत्नीकडनं ऑनलाईन 25,000 रुपये मागवून घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपी रिक्षासह पसार झाले. या घटनेनंतर बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढची बातमी धाराशिवमधनं आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या वारेवड गावामध्ये एका गायीवरती बिबट्यानं हल्ला केला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. कधी कुत्र्यांवरती, कधी माणसांवरती, कधी गायी गुरांवरती हे बिबटे हल्ले करतात. त्यामुळे चिंता सुद्धा वाढली आहे. बाळासाहेब भागवत नलावडे या शेतकऱ्याच्या गायीवरती बिबट्यानं हल्ला केला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. गेले काही दिवसांपासून बिबट्याचा वावर गावात असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती पसरलेली आहे आणि यामुळे या बिबट्याला पकडण्याचं आव्हान सध्या वनविभागासमोर पाहायला मिळत आहे. आणि नागपूरमधल्या कुही तालुक्यातल्या मांढळीतल्या पेट्रोल पंपाजवळ चक्क वाघ दिसला. त्यामुळे अर्थातच पेट्रोल पंपावरती आणि पेट्रोल पंपाच्या आसपास जी मंडळी होती त्यांच्यामध्ये एकच घबराट पसरली. पण काही मंडळींनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये या वाघाचा संचार, या वाघाचा वावर शूट केला आणि सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियात कमालीचा चर्चेत आहे. वाघ 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 आणि पुढची बातमी मुंबईतनं आहे. मुंबईच्या गोराई बस डेपोमध्येच किंबहुना 2 भले मोठे अजगर आढळून आले आणि यामुळे खळबळ माजली. सर्पमित्रांना बोलवण्यात आलं आणि या अजगरांना रेस्क्यू करण्यात आलं. लवकरच नैसर्गिक अधिवासामध्ये या अजगरांची मुक्तता केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची ही गोष्ट निदर्शनास आल्याच्या नंतर तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं. पण या घटनेमुळे परिसरात कमालीचं घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं.
तर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान भवन परिसरामध्ये आहोत आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण आज विधानसभेत ज्या ज्या घडामोडी घडल्या त्याबद्दलची तर माहिती दिली, पण आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एका लग्नाची खूप जास्त चर्चा झाली, कारण हे लग्नच खास व्यक्तीच्या मुलाचं लग्न होतं. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, सानिया चांडोक त्याची बालमैत्रीण, तिच्यासोबत विवाह बंधनामध्ये अडकला आणि प्रचंड ग्लॅमरस विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्याला कोण कोण आलं नव्हतं? या विवाह सोहळ्याला अगदी प्रत्येक व्यक्ती, राजकीय क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती, क्रीडा क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती आणि अर्थातच खूप सारे सेलिब्रिटी उपस्थित होते. हा भव्य विवाह सोहळा वरळीत पार पडला. या लग्न सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी होती. बॉलिवूड, क्रीडा, उद्योगपती, नेते मंडळींनी आवर्जून हजेरी लावली. या लग्न सोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या समाज माध्यमात बरेच व्हायरल होत आहेत. चर्चेत राहिलेलं हे लग्न होतं सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं. आपण महाराष्ट्र विधान भवन परिसरामध्ये आहोत. उद्या याच ठिकाणी जेमतेम काही तास शिल्लक राहिले आहेत आणि उद्या याच विधान भवनामध्ये दुपारी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. ज्या अर्थसंकल्पाकडे प्रत्येकाचं लक्ष असेल, अतिशय महत्त्वाचा अर्थसंकल्प, कारण सातत्यानं विरोधकांकडनं राज्याची जी आर्थिक स्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे त्याबद्दल शंका उपस्थित केले जातात, सवाल उपस्थित केले जातात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेचा अर्थसंकल्प सादर करतील. अजितदादा हयात नसल्यामुळे ती जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या, अर्थमंत्र्यांच्या पोतडीतनं राज्यातल्या जनतेला नेमकं काय मिळतं, कोणती आश्वासनं सरकार नव्यानं देत आहे, कोणत्या जुन्या आश्वासनांची पूर्तता केली जाणार आहे, या सगळ्याचा आढावा आपण उद्यासुद्धा इथून घेणार आहोत. दिवसभरामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये, संध्याकाळीसुद्धा. पण आत्ता विधान भवन परिसरातनं आजच्या बुलेटिनमध्ये संध्याकाळी 7च्या कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटणार आहोत आणि ताज्या घडामोडींसाठी अर्थातच तुम्ही सर्वांनी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.